बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हट कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी तू सरळ बायकोलाच गाठ आणि एकदाच सोक्ष लावून टाक. कोण? तुझा बाप. शेंडी तुटवा पारंबी मी कामगिरी बजावणारच. गो अहेड. येतो मी. ऑल द बेस्ट. येस. अगं आई मला सायलीच्या कुटुंबाला भेटायचंय. तू चौकशी करतेस म्हणून सांगितलंस आणि तिलाच व्रतात अडकवलंस तू. गेले 4 दिवस पाहते मी. तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचंय. तुम्ही बोलायला येताना अचानक कोणीतरी येतं. नाही मला फक्त तुझ्या आईवडिलांना भेटायचंय बस. बस. पप्पा म्हणाले ते म्हणाले की ते इथे येऊ शकत नाहीत पण त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलवलंय. हो का? सायली मी कसा दिसतो? आणि बरं का सांभाळून जा पोरा. हा बरं अगं हे निघाले का? अहो तो कुठे युद्धावर निघालाय का सांभाळून जायला सांगताय ते? अगं असं काय करते स्वानुभवावरून सांगतोय. तुझ्या आबासाहेबांना भेटायला पहिल्यांदा गेलो होतो ना तेव्हा माझी अशीच तंतरलेली होती. मुलींच्या बाबाचं तसंच असतं. उद्या रश्मीच्या वेळेला तुम्ही तसंच वागणार आहात. म्हणूनच सांगतोय सांभाळून जा पोरा. तुम्ही काय बोलण्यात कोणाला हार जाणार आहात? संतांचे शब्द आमच्या ओठी पुरे आता. बरं त्यांना दृष्ट काढ त्यांची जरा. अगं आई बहिणीला तू काळा टिका लाव आणि दादाला पांढरा. अगं नाही ते दिसणार कुठे त्याच्या अंगावर. तुझे का वात्रटपणा प्रत्येक वेळेला. ये रे पिढा पिढा टळो अमंगल जळो. सांभाळून जा. आणि हे बघ गेल्या गेल्या आधी आईवडिलांना नमस्कार कर. ते रागानं काही वावगं बोलले तर वाईट वाटून घेऊ नकोस. अगं आई तू का जात नाही त्यांच्या बरोबर? चला ना तुम्ही खरंच. नाही नको 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 तिला अजिबात नेऊ नका. नाही ती आता सांगते तुम्हाला सांभाळून जा वगैरे पण तिथे गेली आणि तुम्हाला कोणी वावगं बोललेलं तिला स्वतःला खपणार नाही म्हणून घेऊन जाऊ नका. बाकी काही नाही. पुरे झाल्यावर टिंगल टवाळ्या त्यांना उशीर होतोय. हो. तुम्ही निघा बघू आता. लवकर जा. आई येतो. बाबा असू दे निघा अगोदर निघा. वाकून वाकून कमरा मोडायच्या पोरांच्या. जाऊ दे. परमेश्वरा संभाळे माझ्या लेकरांना. पोराचा सासूरवाडी बघायचा हट्ट त्या परमेश्वराला बिचारायला कशाला त्रास. अहो माझ्या सीतारामला लोकांचे टोमणे कळत नाहीये. तो काही बोलू नका. पोलिसात राहून तोही आता निगरगट्टा व्हायला लागलेला आहे. आणि मला एक सांगा आपण त्याला काय आयुष्यभर पुरवणार आहोत का? नाही ना. येईल त्याची गाडी हळूहळू रुळावर. चला अहो चला आम्हाला जरा चहा द्या. चला. या जावई बापू या. हे माझे बाबा आणि हे माझे मिस्टर सीताराम. इट्स ओके. आणि ही साक्षी. हॅलो. अच्छा ठीक आहे आज जाऊया. हो मम्मी वाट बघते. साक्षी हो चला 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 जिजू. ताई तुझं मंगळसूत्र खूप सुंदर आहे. यांनी आणून दिले.
काय जिजाजी, किती प्रेम करता हो आमच्या ताईवर? खूप प्रेम करतो. सांगा ना केवढं केवढं. नाही म्हणजे असं शब्दात सांगता येणार नाही पण काय जावई काय म्हणताय? ठीक आहे ठीक आहे. काय आशीर्वाद देऊ तुम्हाला? सुखी भव एवढाच द्या. तथास्तु. काय हो लग्नाला बोलावलं नाही तुम्ही आम्हाला? ताई रागवली होती वाटतं. नाही ग तसं नाही, पण उगीच तुम्हाला डिस्टर्ब नको ना म्हणून नाही बोलत. की आम्हाला जावई आवडणार नाही म्हणून? एनिवे बसा ना. जावई अहो मला तुमचं नाव सुद्धा माहित नाही. सीताराम शिदोजीराव शिंदे. बाप रे, केवढं भारदस्त नाव आहे. आवडलं तुला? हो, अगदी दणदणीत आहे. आणि गावठी सुद्धा. ताई कुणी काहीही म्हणू, मला मात्र हे नाव खूप आवडलं. म्हणजे बघ आता तुझं पण नाव सायली सीताराम शिंदे. नाही, सौ सायली सीताराम शिंदे. अगं हो, मुख्य पद विसरलेच. काय काम काय करता आपण? मी नोकरी करतो. कुठे? पोलीस? इन्स्पेक्टर का? नाही, हवालदार. कुठल्या स्टेशनला? मंडई नाका चौकी. अरे की काय चाललंय हे सगळं? तुम्ही काय त्यांची वरपरीक्षा घेताय का? त्याचं काय आहे ना, समजा कोणी विचारलं की तुमचा जावई करतो काय, आम्हाला माहित असायला हवं ना. बरोबर, हेच मी साईलीला सांगत होतो. काय? नाही म्हणजे कोणी विचारलं तुम्ही कोणाचे जावई तर माहिती असायला हवं ना. हे मात्र एकदम सही हा जिजू. काय पगार किती तुमचा? सर्व कापून 7,000. बस? हो, पुरताच संसारात. आणि बाबांचाही पगार चांगला आहे, 10,000. हो का? आपल्या सायलीला 35,000 रुपये असेल नाही पगार? मी कधी विचारलं नाही. नाही, माझा पगार ना सगळा सेव्हिंगला जातो. तेवढ्या पैशात ना आमचं घर चालतं. हा ओल्ड फॅशन. आमच्या आईचा नियमच तसा आहे. वाव, मस्त आहे. इतर पाहुण्यांकडे पाहणार आहेस की नाही, का नुसतं जावायलाच एंटरटेन करणार आहेस? चला. सू म्हणजे सुलोचना ग, शॉर्ट फॉर्म लाईक सिद्धार्थचं सिद्धू. नसती ती फॅड यांची, पण मी मात्र साक्षीच. आणि मी सायली. प्लीज. मी शॉर्ट फॉर्म करू शकत नाही. का? आता ह्यांचं नाव काय? सीताराम. सीतारामचं काय शॉर्ट फॉर्म? सीता. नाही प्लीज. नाही. एक मिनिट. हा हॅलो. का तू मला असं सारखा सारखा फोन करून त्रास देतोयस? अरे तुला किती वेळा सांगू, नाही होऊ शकत माझ्याकडनं ते काम. तुला काय करायचं ते कर, पण प्लीज इथून पुढे मला सारखा सारखा फोन करू नकोस. सायली, तुझी फॅमिली खूप चांगली आहे. हे यांचे दाखवायचे दात आहेत. साक्षी बिचारी भोळी आहे रे, पण बाकी कळेलच लवकर. हे बघ प्लीज, मी तुला सांगितलं ना, माझ्याकडनं तुझं काम होणार नाही. तू मला फोन करत जाऊ नकोस. का रे असं मला छळतोयस तू? तुला काय हवंय नेमकी?
जावई करा करा सुरुवात करा. मला वाटतं जावई कन्फ्यूज आहेत. नाही, हे प्रकार कधी खाल्ले नाही आहेत मी. नाही खाल्लेच नाहीत की कधी बघितलेच नाहीयेत. नाही हो, पाहिले सुद्धा नाही आहेत. काट्या चमच्याची कधी सवय नाहीये ना. आम्हाला तशीच सवय आहे चमच्यांची. हो, म्हणूनच आमच्या आईचे चमचे खूप आहेत. जावई बापू, आता तुम्हाला सवय करायला हवी, कारण तुम्ही हाय सोसायटीत येणार ना. जिजू राहू द्या, हातानेच खा. हवं तर आम्ही दोघी तुम्हाला कंपनी देतो. काय ग ताई, बरोबर आहे ना? हो हो चालेल. चला आज आहे ना मस्त ओरपून खाऊयात. मी कॉलेज कॅन्टीन मध्ये अशीच खाते. चालेल. काहीतरी मूर्ख मुली आहेत या. खाऊन द्या होत असं. पण तुला एक गोष्ट कळते का? बघ साक्षी किती आनंदी आहे. गुड, दॅट्स गुड. जिजाजी तुम्ही असे अधनमधनं येत जा हा आमच्या घरी. मला तुमचा स्वभाव खूप आवडला. पण कळवून येत जा बरं का, कारण आमच्याकडे हाय सोसायटीतली माणसं येतात पुढल्या दाराने. कारण वर्कर्स मागल्या दाराने येतात ना. डिपार्टमेंटवर एवढा ताण आहे की मला जमेल की नाही शंका आहे. साक्षी तूच येत जा आमच्या घरी. हा नाही, आमची रश्मी आहे ना ती खूप गोड आहे. तुझ्याशी खूप जमेल तिचं. रश्मी कोण ग? माझी नणंद. ओके चालेल, तुझा पत्ता दे, मी नक्की येईन, नक्की. सायली, तू उगाच टेन्शन घेतेस. तुझ्या माहेरचे खरंच चांगले आहेत. कोण होते हो? आमच्या कंपनीतलं नोकर हो. आम्हाला कळत नाही काय? नोकराची एवढी सरबराई करतात का? नाही हो, पूर्णी लाज आणली. एका यत्किंचित हवालदाराशी लग्न. शी. ना तो आमच्या स्टेटसचा ना रूपाने देखणा. नाही, पोरगी फसली. आता पुन्हा पुन्हा संबंध नको म्हणून गोड वागत होतो. माझी ऍक्टिंग ठीक होती ना. नशीब तुझे टोमणे त्या सितारामाला कळले नाहीत. का हो अजूनही आले नाहीत? खरं तरी यायला पाहिजे होते नाही आतापर्यंत. काय जावई पहिल्यांदा चाललेला आहे म्हणून जरा कौतुकाने चाललं असेल सगळं. तरी काळजी अरे वाटते. आले आले. या या. अरे खूप उशीर गेला यायला. मला तर वाटलं हा घर जावाई झाला. चुप. काय मग सासूरवाडी बघायची हौस फिटली की नाही? हो. काय रे, आवाजात दम नाही? हो हो ना, खूप जंगी तयारी केली होती आमच्या स्वागताची. हो ग सायली. बरं झालं बाई, माझ्या मनावर इतकं दडपण होतं ना, काय होतं आणि काय नाही याचं. सायली, तुझे आई बाबा कसे आहेत? बरे, त्यांना काय धाड भरली आहे? काय त्यांनी तुमचा अपमान वगैरे केला की काय? नाही हो बाबा, त्यांनीच पार्टी ठेवली होती आणि इतके वेगवेगळे पदार्थ होते की त्यांची नावं सुद्धा मला माहित नाहीयेत. हो ग सायली, मग तू का भडकलीस? दादा, तुला अक्कल नाहीये. तूच काहीतरी गडबड केली असणार. पुरे. पूर्णी लाज आणली. एका यत्किंचित हवालदाराशी लग्न. शी. ना तो आमच्या स्टेटसचा ना रूपाने देखणा. काहीतरी गंभीर मामला आहे, त्याशिवाय सुनबाई अशा चिडायच्या नाही. सीताराम, तू आज जाऊन बघ बरं. कशाला?
काय हो लग्नाला बोलावलं नाही तुम्ही आम्हाला? ताई रागवली होती वाटतं. नाही ग तसं नाही, पण उगीच तुम्हाला डिस्टर्ब नको ना म्हणून नाही बोलवलं. की आम्हाला जावई आवडणार नाही म्हणून? पण कळवून येत जा बरं का, कारण आमच्याकडे हाय सोसायटीतली माणसं येतात पुढल्या दाराने. हा वर्कर्स जे आहेत ना ते मागल्या दरवाजाने ये जा करतात. कोण होते हो? आमच्या कंपनीतलं नोकर हो. पूर्णी लाज आणली एका यत्किंचित हवालदाराशी लग्न. शी ना तो आमच्या स्टेटसचा ना रूपाने देखणा. नाही पोरगी फसली. आता पुन्हा पुन्हा संबंध नको म्हणून गोड वागत होतो. माझी ऍक्टिंग ठीक होती ना? नशीब तुझे टोमणे त्या सीतारामाला कळले नाहीत. तुझी बायको आहे ना, मग ती का रागवली हे तू बघायला नको? नाहीतर मीच जाते. ओ थांबा तुम्ही, भलतं काहीतरी करून ठेवायला आणखी. सरकार तुम्हीच जा. हो नको मीच जातो. आणि हे बघ जरा तिच्या कलानं घे. उगाच आगीत तेल ओतू नको बाबा. कळतं मला, मी अजून लहान नाहीये, पोलीस आहे. अरे तेच तर सांगते मी तुला, हे घर आहे घर, तुझं पोलीस स्टेशन नाही. जा बाबा. मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी. आता ऐकणार आहात का तुम्ही माझं? सांगत होते ना मी तुम्हाला, सांगत होते ना माझ्या घरच्यांचे संबंध ठेवायचे म्हणजे स्वतःचा अपमान करून घ्यायचा. हो पदोपदी अपमान करतात ते. अपमान केल्याशिवाय ना त्यांना जेवण पचत नाही. शेवटी ज्याची भीती होती ना तेच घडलं. अहो असं काय करताय, सत्य कधी ना कधीतरी उजेडात येणारच. उद्या नाहीतर आज. हो पण जरा उशिरा आलं असतं तर बरं झालं असतं ना. अहो तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलेलंच आहे, संसार सिंधु हा दुस्तर नुल्लंघवे उल्लंघिता बहुत वाहवले दूर न लगेची तीर पैलथडी. आता याचा अर्थ काय? अहो संत तुकाराम महाराज म्हणतात, दोन काठ असलेल्या संसाराची नदी कितीही वाहिली तरी तिचे काठ कधीही एकत्र येत नाहीत, जोपर्यंत त्या दोघांमधल्या पाण्याचा जो प्रवाह आहे, म्हणजेच त्यांच्यामधला जो अहंभाव आहे तो सुकत नाही, तो आटत नाही, तोपर्यंत काठ एकत्र येत नाही. समजलं? काहीतरीच काय बोलताय? म्हणजे सायली आणि सीताराम हे दोन काठ आहेत की काय? अगं पण तुझा कुठे अपमान झाला? ते मागवून बोलले आणि आपण ऐकलं बस. पण हे ते रोज करतात, त्याचं काय? ठीक आहे, मला त्याची सवय आहे आणि तू नको वाईट वाटून घेऊस. आज बरा पुळका आला त्यांचा तुम्हाला. परिस्थिती. अगं तुझे आई वडील काय खोटं बोलले का? अगं मी हा असा, त्यात ना मी त्यांच्या स्टेटसचा ना. बस मला हे सगळं ऐकायचं नाहीये. शैली, अगं ह्या सर्व गोष्टीने तुला रोज सामोरं जावं लागणार आहे. अगं जो तो मला कावळ्याच्या तोंडात पुरी असं चिडवतो, तुलाही चिडवणार. मला तर सवय झाले, तुलाही सवय करून घ्यावी लागेल. नाही, मला त्याची लाज नाही हो. मला सांगा, तुमचे आई वडील कसे आपल्याला सांभाळून घेतात?
माझ्या आई वडिलांना सांभाळायला काय होतं? नाही सांभाळत कसे? अगं तू फोन केलास तेव्हा तुझ्या आई वडिलांनी आपल्याला घरी बोलावलं ना, आणि तूच त्यांना लग्नाचं आमंत्रण दिलं नाही, तेव्हा ते तरी काय करणार? जाऊ दे, झालं गेलं विसरून जाऊया. नाही. अगं पण मी कधी ना कधी त्यांना पटवून देईन की माझा निर्णय योग्य होता ते. पण त्याआधी मी माझ्या अपमानाचा जरूर बदला घेईन. सायली माझं ऐक. नाही, तुम्ही कणखर नसाल पण मी कणखर आहे. मी त्यांना दाखवून देईन की संसार कसा करतात ते. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हट.